नलिनी काकू दिसायत नाही ना, सर्वांना त्यांनाच भेटायची इच्छा वाटतं. इकडे बघा, असू दे का, समजून घ्या तुम्ही पण, नाही भेटलो तर नाही भेटलो, आता काय कराल. हा बघा पापलेट आणि ही बघा सुरमई. मन भरला नाही वाटतं अजून ताईचा. हॉटेलचं तुमचं स्वप्न आज पूर्ण होत झालंय, तर तुम्हाला कसं वाटतंय? हाय नमस्कार, कशा सर्व, मी राजीव गरत आणि ही मानसी घरात तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. ओशियन वेव्ज बीच कॅम्पिंग करून आम्ही आलोय, घरी चाललो होतो आणि जेवणाची वेळसुद्धा झाली होती. तर आम्ही रस्त्याला जाताना मेन रोडवरतीच, कुठूनही या मेन रोडवरतीच आपला हा रेस्टो आहे आणि हा रेस्टो आज एक्सप्लोर करणार तो आहे कोलिनबाई, म्हणजेच आपली सर्वांची आवडती लाडकी नलिनी काकू यांचा. तर तोच एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहे. 23 तारखेला ओपनिंग झाली होती आणि आजची तारीख काय 25, म्हणजे 2 दिवसानंतरच आलो आहे आणि सर्व एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवणार आहोत. आणि नलिनी काकूंना भेटायची संधी मिळाली तर ते देखील दाखवेल, कारण का मला वाटते का त्या स्वतःच इकडं कुक करतात, स्वतःच जेवण बनवतात. सो बघूया, त्या बिझी असतील तर आतमध्ये जाऊन तुम्हाला सर्व हॉटेल दाखवतो, रेस्टो दाखवतो काय कसं आहे ते. आणि त्यांच्या हातची चव तर तुम्हाला माहितीच असेल, किती चविष्ट ते जेवण बनवतात. आणि त्यांच्या हातचा जेवण भेटणं आणि त्यांना भेटायला भेटलं ना तर भारीच आहे ना म्हणजे. तर बघूया, जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला सर्व हॉटेल दाखवतो आहे. एंटर केलं आहे आम्ही, एंट्रीपासून तुम्हाला आता व्हिडिओ प्ले होईल परत. ठीक आहे, चला जाऊया. काकूंचं इथं किचन आहे छोटासा बनवलेला. आणि नलिनी काकू माहिती आहे ना कुठली पावडर वापरते, मीना खाकी, तर दरवेळी व्हिडिओमध्ये सांगत सुद्धा असतात. आणि थोडासा इकडं ते सेटअप त्यांचा जेवण बनवण्याचा आणि त्यांचे मसाले वगैरे सर्व काय. आणि ही गोष्ट ज्याच्यासाठी प्रत्येक यूट्यूबर, म्हणजे प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असते, प्रत्येक यूट्यूबर यासाठी धावत असते. हे बघा, सिल्वर बटन नलिनी मुंबईकर यांचा कोलिनबाई. आपला कधी येईल. या साईडला वॉश बेसिन आणि टॉयलेट्स आहेत लेडीज आणि जेंट्ससाठी अलग अलग. आणि इथं त्यांचं मला वाटतं काउंटर आहे. स्वीट आणि सिम्पल बनवलं बघा, बांबूची झाडं खालती दिसत आहेत तुम्हाला. इथं बसण्यासाठी पालना आहे आणि इकडं वाटतं त्यांचा किचन आहे. ठीक आहे, बघूया. इकडं पण आतमध्ये जागा भरपूर आहे. आतमध्ये विक्रांत दादा सुद्धा आहे, पण तो सध्या बिझी दिसते मला सर्व बनवण्यामध्ये. बघूया आतमध्ये जाऊन नंतर. नलिनी काकूंना भेटायची इच्छा आहे. त्यांचा मुलगा आतमध्ये आहे, पण नलिनी काकू दिसायत नाही ना, सर्वांना त्यांनाच भेटायची इच्छा वाटतं. बघा, आपण आल्या इकडं समोरच बघताय लाईव्ह सिंगिंग होत असेल किंवा नॉर्मल अशी. सध्या मला तरी वाटतं लाईव्ह सिंगिंगसाठी बनवलाय तो, आणि गाणी सुद्धा प्ले झालेत. मी जास्त बोलणार नाही या गोष्टीवरती, पण जे काय मस्त केलं बघा, ओपनमध्ये लाईव्ह सिंगिंग होईल. आणि मी सर्व तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट दाखवते. इकडं असा, इकडं बघा मोठी फॅमिली बसू शकते. इकडं बघा भरपूर जागा आहे. आणि इथं मानसी शेड बसलेत, जे आज आपला बिल भरणार आहेत. हाय, काय मागवत आहे? काय फिक्स केलात की नाही? काय मागवशील? थाली मागव ना. थाली मागव आणि स्टार्टर मध्ये काहीतरी मागव. हा, पापलेट थाली मागवतस? सुरमई थाली मी नाही, पापलेट थाली. आपला हे पापलेट मागव, पापलेट थाली मागव. आणि दुसरा स्टार्टर मध्ये काय? स्टार्टर मध्ये काय ते मागवतो. औषध मी सर्व सेटिंग अरेंजमेंट दाखवते. हा, स्टार्टर नको. स्टार्टर मध्ये आपल्याकडे बांगडा फ्राय आहे, पॉपलेट फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे. नको फ्राय मला. सुरमई खाशील? सुरमई मागवलंय ना, त्याच्यातच पापलेट मागवलास? सॉरी, पापलेट. कुठला भरलेला पापलेट? पापलेट थाली. पापलेट थाली. भरलेलं पापलेट मागव एक. नको. स्टार्टर मध्ये भरलेलं पापलेट टेस्ट करून बघ. आलो एक राऊंड मारून.
नलिनी काकू बिझी आहेत आतमध्ये, विक्रांत दादा सुद्धा आतमध्येच आहे, पण ते सर्व बिझी आहेत. तर म्हणजे ते स्वतः बनवत आहेत आतमध्ये आणि सर्व त्यांची फॅमिलीची साथ आहे त्यांना, ते सर्वच एकत्र आहेत आणि मग त्यांना डिस्टर्ब करायला बरोबर नाही वाटत ना, सगळे आतमध्ये येत. आणि पण राजकरंजाचा इथपर्यंत आल्या नागाव बीचला आणि त्यांना न भेटता गेला तर तुम्हाला वाईट वाटेल ना, भेटायला तर लागेल त्यांना. आणि पब्लिक वाढत चाललंय, तुला लवकरात लवकर भेटायला लागेल. ऑर्डर काय काय दिलीस तू? मी सुरमई थाळी आणि भरलेलं पापलेट. सुरमई थाली आणि भरलेलं पापलेट. आधी आम्ही विचार करत होतो काय पापलेट थाली आणि भरलेला पापलेट, मग पापलेट सेम होईल, मग आम्ही सुरमई थाली केली आणि भरलेला पापलेट केला. ठीक आहे, आल्यानंतर दाखवतो तुम्हाला सर्व. तुझा हे पण होता आवडता काय? भरलेला खेकडा. भरलेला खेकडा आता कुठं खाऊ माहिती आहे आपण? भरलेला खेकडा आता वर्सो फेस्टिवलला खाऊ आपण भरलेला खेकडा. तू येशील काय? तिथं वर्सोला विचारतात जाम जण, येशील काय वर्सोला? येशील फेस्टिवलला? 10 तारखेला फेस्टिवल आहे, वन साईड नेईन ना. पण माझा कसा पलतीवरचं काम असते, माझं कसं असतं माहिती आहे, मी गेलो ना कुठं शूटला त्या मला एकटीला ठेवून जायला मला बरोबर नाही वाटत, कारण की एकटीच थांबते कुठं ना कुठं. पण ना तिकडे सर्व ताई भूमिका वगैरे ताईच आहेत, त्या टेन्शन नाही, पण तरी त्या बिझी असतात, त्यांच्यासोबत कंटिन्यू कुठं राहाल. सो आता विचार करते म्हणजे जास्तीत जास्त जायच्या जागी हिला घेऊन जायचा प्रयत्न करते, पण हिचं पण ऑफिस असते, हिचं ऑफिस असते इव्हिनिंग टायमिंगला, US शिफ्ट आहे तिची. सो ते जमत नाही आम्हाला, प्रॉपर टायमिंग मॅच नाही होत. असं कधी कधी टाईम भेटला का आम्ही फिरायला येतो आणि शक्यतो आम्ही व्लॉग तर आपला असतेच आणि कधी कधी नाही काढत. आणि काल पण आपला व्लॉग डिले झालेला आहे, म्हणजे एक दिवस आधी, कारण का मी कुठं फिरायला गेलो फॅमिलीसोबत किंवा माणसासोबत का मी तर व्लॉग शूट करतो, पण त्या दिवशीचा व्लॉग डिले होते. जर आधीच एडिट केलेला असलं तर ठीक आहे, नंतर मी तो व्लॉग एडिटिंग नाही करत जमत नाही. म्हणजे मी आता पण फॅमिलीसोबत आलोय तर त्यांच्यासोबत थोडा टाइम स्पेंड केला पाहिजे ना, असं आपण किती एडिटिंगच करत असतो. म्हणून मी तो असं त्या महिन्यातली एक सुट्टी म्हणून आता आपण इकडं आले, याचा व्लॉग टाकलाय मी ओशियन वेव्ज बीच कॅम्पिंगचा. तिथं मी आज व्लॉग टाकायचा राहून गेला, कारण का एडिटिंग नाही करत बसलो, आलोय आपल्या फेवरेट पर्सनसोबत आणि तिकडे जर आपण एडिटिंग करत बसलो तर कसं काय होईल. म्हणून मी फॅमिलीला दुबईला पण गेलतो, तिथे एडिटिंग वगैरे काय करत नाही बसलो, आपले असंच जे आहे ते कंटिन्यू करून द्यायचा. शूट करायचा, शूटला नाही शूटला मला कोणच नाही बोलत, नाही ही नाही मम्मी नाही कोणच नाही त्याच्या बाबतीत. फक्त एडिटिंगला 3-4 तास जातात, थंबनेला अर्धा 1 तास जाते. सो करायचं ते आरामात करायचा, फॅमिलीला पण टाइम दिला पाहिजे ना. आता पहिले नलिनी काकूने आपल्याला टाइम दिला पाहिजे ना, त्या फुकट आधी शांतपणा केलाय, भेटून जाऊ वाट लागेल, असं नाही होणार. भेटूच आपण मी भेटलेलो नलिनी काकूना, पण त्यांच्या हॉटेलवरती आलो, त्यांना भेटायला पाहिजेत ना आपण. नलिनी काकूना कुठं मिळते मंथन नाकवाच्या हल्दीला भेटलेलं आहे, त्या आल्या होत्या तिकडं. चांगले आहेत, स्वभाव त्यांचा एकदम मुचकाच बोलतात पण पद्धतशीर बोलतात, मस्त आहे त्यांचा स्वभाव वगैरे मस्त आहे. विक्रांत दादा सुद्धा मस्त आहे, त्यांच्याबद्दल सांगायची गरज नाही. त्यांना म्हणजे तुम्ही बघत असाल त्यांना तर नक्कीच त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. चला, सर्व बिझी आहेत ना म्हणून हा म्हणजे बरोबर नाही वाटत तो, आणि शेवटी ते स्वतः बनवत आहेत तर मग बरोबर नाही वाटत तो. म्हणून मग असू दे, घ्या समजून घ्या तुम्ही पण. नाही भेटलो तर नाही भेटलो, आता काय कराल. त्यांचे पण व्हिडिओ कशी पोहोचली माझी, हां कशी पोचल, असू दे घ्या. मी भेटलेलो आहे, ही नाही भेटले, तू भेटलास म्हणजे बस. असू दे, चला बघूया. अजून ब्लॉग कंटिन्यू ठेवा, अजून चालू केलं फक्त ब्लॉग मी. चला, आणि नलिनी काकू बाहेर आलेले आहेत, फोटोशूट चालू आहे त्यांचा. आलेले आहेत काकू. कशात तुम्ही कसे आहात? तुम्हालाच भेटण्यासाठी आलोय, करंजावरून आलोय. तुम्ही आता आतमध्ये होतात ना म्हणून हाक नाही मला आलो. विक्रांत दादा सुद्धा आतमध्ये आहे म्हणून आलो नाही. आम्ही किचन मध्ये किचन मध्ये तुम्ही स्वतः बनवताय आज. बघ आज नलिनी काकूंच्या करंजवर आपण याच्या अगोदर भेटलोय मंथन नाकवाच्या लग्नामध्ये, तुम्हाला आठवण नसेल.
असे किती जण जातात. हो नाही बरोबर बोलतात बरोबर मला काय, आम्ही नाही. इथे भेटलोय, तिथे भेटलोय, पण जाम लोक भेटून हा बरोबर बरोबर आणि नावं तर आमची गोष्ट आहे. तर हॉटेलचं तुमचं स्वप्न आज पूर्ण होत झालंय तर तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटतंय? मस्त जाम भारी वाटते. जाम भारी वाटतंय. ठीक आहे मस्त दिसतंय बघा आणि नेहमी ते मस्तच दिसतं. थँक्यू. अजून काय बोलायचं आहे? रोज विचार ते रोज तुमचे युट्यूब बघते व्हिडिओ तुमचे बघते. दादाचा डायलॉग मार चल ये. फोटो घ्या फोटो तर घेऊया. झालीच पूर्ण? ठीक आहे अजून कोणाला भेटायची इच्छा आहे तुला? सांगेन. हॅलो हॅलो ठीक आहे सर. जेवण जा ना. थँक्यू परत कधी याल? आणि इथे कसं मम्मी असं नाही ते येत जाईल. हो चालेल. मन भरलं नाही वाटतं अजून ताईचा. थँक्यू. चला आता तू कुठे झाली? मी आता जाते घरी चिंचोली. मग इथून जेवून जा. हो हो चालेल चालेल. चला वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. चला हा बघा पापलेट आणि ही बघा सुरमई. घे स्टार्ट कर. काय थाली याची वाट बघायची. भूक लागले. नलिनी का कोणी बनवलेले खाऊन गेले लगेच. ते स्वतः बनवतायत ना आणि जे फॅमिली येत आहेत त्यांना भेटायला त्यांना सुद्धा टाइम देत आहेत. खाऊन बघ. विरगलते ना फ्रेश आहे पापलेट. तेच मी बोललो. मस्त ना. तरी तू मागवत नव्हतीस कारण आपण पापलेट थाली मागवलेली म्हणून. ओके आता मी मोबाईल ठेवते. त्याचं कारण माहिती आहे जर मी मोबाईल ठेवला नाही ना तर एक घास मला भरवल आणि 4 घास ही खाईन आणि अख्खा माझं फेवरेट पापलेट संपून जाईल. तुझ्या आवडतं काय? मला खूपच आवडते. एकदम मी काय झालं माहिती आहे भावेशला विचारला. भावेश नापा माझा मित्र. तर त्याला विचारला मी काय भावेश मला ते आमची काहीतरी मस्ती चाललेली तर पटकन मला काय बोलला माहिती आहे तो फेवरेट. मी काहीतरी असंच बोललो त्याला. तर तुला कसं बोललो तू कुप्पा बोल. मला काय बोलला सांगतो बोलते कुप्पा मी मांजरीना खायचो. तू मुझे पण सांगतो त्याला कधी पण विचार असा बोललेला का नाही. म्हणजे मस्ती केली त्याने माझी. असा बोललेला मला अजून आठवते. मला राग आला त्याचा. आणि आणखी एक आलेली आपली सुरमई थाली. पापलेटवरच ताव मारला तर सुरमई थाली माझ्या अंगावर पडणार आहे मला वाटतं. काय काय बघा सुरमई थालीमध्ये सांग. फ्राय सुरमई. हां जवला सोलकढी. काय रस्सा. कुठला रस्सा आहे? आंबाट. कोलबीचा आंबाट आहे. राईस भाकरी. 2 भाकरी आहेत ना. 2 भाकरी आहेत. कांदा लिंबू. ओके. आणि आपली तुला सांगते आपली चव आपल्या मसाल्यांची चव नाही भेटणार कोणाला. ठीक आहे तुम्ही बनवलंस तरी भारी बनवशील.
बघता बघता फुल झाला सर्व ना. पापलेटची अवस्था बघा काय केलंय. पापलेटची अवस्था बघा काय केलंय. तू नाही खाल्ला? मी अजिबात नाही खाल्ला. इकडे बघा वेल काढून काकू सर्वांना फोटो काढायची संधी देते. आगरी कोली मसाला, घरगुती मसाला. वेटिंग लिस्टवर बघा किती जण आहेत. सर्वांना स्वतः भेटता येत त्या. आमचं तर जेवण झालंय. आम्ही निघालोय. चल निघूया. खुश. 2 दिवस कसे कडक गेले ना आपल्या. मस्त गेले दिवस. चला निघूया. कपडे बघा. नलिनी काकूला भेटायला कसं आलोय बघा मी. पण याच्या अगोदर फर्स्ट टाइम भेटलो होतो तेव्हा कसं होतं माहिती आहे ना, वन साईड. चला जाऊ. चला बोटीत बघ. सिल्वर बटन बघ नलिनी काकूचा. बघितलास तू? काकूंच्या स्वप्नातला हॉटेल आता पूर्ण झालाय. तर तुम्हाला कसं वाटतंय? फार आनंद होतो. आनंद होतोय ना. आपलं स्वप्न पूर्ण झालं. आणि ते सुद्धा बिझी आहेत खूप. आणि वेळात वेळ काढलीत त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचे पण. थँक्यू. मस्त आहेत बघा काका सुद्धा. चला बाय बाय. थँक्यू. थांबा काका. मोठ्या मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यायचा असते नेहमी. चलो चला लवकर निघालो होतो. व्लॉग एंड केला नव्हता कारण का आम्हाला 3:30ची तर पकडायची होती. पण थोडक्यासाठी समोरून निघून गेली. 1.5 तासाचा अंदाज होता नागावपासून. 3:22 झालं. मला वाटतं ते जो प्रकरण झालं ना त्याच्यामुळं मोजकीच माणसं बोटीमध्ये बसवत आहेत आणि गाड्या त्यांचा काहीतरी अंदाज असेल त्याच्यामुळं ती 3:22 झालेत. 3:30ची किंवा ही कधीची सोडले काय माहिती नाही. आपल्याला अंदाज नाही. तर सर्वांना नलिनी काकू काका सर्वांना भेटून झाला. मस्त जेवणसुद्धा झाला. मस्त टेस्टी जेवण आहे. चविष्ट होता. तुला कसं वाटला? मस्त वाटला. आणि ती माझी फेवरेट पापलेट भरीत. तो मी भरलेला पापलेट माझी फेवरेट डिश होती. तिने सर्व संपवली. तुम्ही पण खाल्लीस. मस्त वाटलं. 23 मला वाटते संडेला त्यांची ओपनिंग होती. जाऊ नाही शकलो. काही शूट होते आपल्या लग्नाचे. मग आज मुहूर्त आला. एकात एक होऊन गेला. मस्त वाटला. ही पण सोबत होती. एकात एक होतं ना तुझं. त्या दिवशी 3 शूट होता माझा संडेला. तर चला व्लॉग एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिला टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या. झोप आल्या आता मला. घरी जाऊन पहिले झोपीन.